विचार करा, जर घर बसल्या तुमची आई, बहीण किंवा पत्नी महिन्याला 10 ते 20 हजार रुपये कमवू लागली तर कुटुंबाचं चित्र किती बदलेल. सरकार तुम्हाला स्वतः ट्रेनिंग देणार, बिझनेस कसा करायचा ते शिकवणार आणि भांडवलासाठी मदतही करणार. हे स्वप्न नाही तर लखपती दीदी योजनाची ताकद आहे. शहरात जाऊन नोकरी करायची गरज नाही, ना मोठा कारखाना हवा, फक्त जिद्द हवी. कशी ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या घरातील महिलांना खऱ्या अर्थाने बॉस बनवू शकतो. आपण नेहमी ऐकतो की महिलांना स्वावलंबी व्हायला हवं, पण कसं? नेमकं पाऊल कसं उचलायचं? याच प्रश्नांचं उत्तर म्हणजे केंद्र सरकारची लखपती दीदी योजना. ही योजना काय आहे, कोणाला लाभ मिळतो आणि तुम्ही वर्षाला 1 लाख रुपयेहून जास्त उत्पन्न कसं मिळवू शकता, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच अपडेट्स तुमच्या फीडमध्ये येत राहतील. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की ही लखपती दीदी योजना नक्की काय भानगड आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर केंद्र सरकारचं एक मोठं ध्येय आहे भारतातील तब्बल 3 कोटी महिलांना लखपती बनवणं. आता लखपती म्हणजे काय, तर अशा महिला ज्यांचं वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. तर हे काम कसं चालतं बघा. आपल्या गावागावात आणि शहरात स्वयंसहायता गट म्हणजेच SHG सेल्फ हेल्प ग्रुप्स काम करतात. या गटांशी जोडल्या गेलेल्या महिला कष्ट तर खूप करतात, पण अनेकदा त्यांना योग्य तांत्रिक ज्ञान नसतं किंवा त्यांनी तयार केलेला माल कुठे विकायचा हे त्यांना माहीत नसतं. ही योजना नेमकी तिथेच काम करते. सरकार तुम्हाला फक्त पैसे देऊन थांबत नाही, तर तुम्हाला बिझनेसमॅन बनवून तयार करते. यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींवरती भर दिला जातो. पहिलं म्हणजे आधुनिक कौशल्य, जसे की ड्रोन चालवणं, LED बल्ब बनवणं किंवा प्रगत शेती करणं. दुसरं म्हणजे आर्थिक सुरक्षता, पैसे कसे वाचवायचे आणि व्यवसायात कसे गुंतवायचे याचं ज्ञान. आणि तिसरं म्हणजे बाजारपेठ, तुम्ही बनवलेले माल केवळ गावातच नाही तर मोठ्या शहरात किंवा ऑनलाईन कसा विकला जाईल यासाठी सरकार व्यासपीठ उपलब्ध करून देते. थोडक्यात सांगायचं तर महिलांच्या कष्टाला जेव्हा योग्य ट्रेनिंग आणि सरकारची पाठबळी जोड मिळते तेव्हा एक सामान्य महिला लखपती दीदी बनते. हा प्रवास फक्त गरिबीतून बाहेर पडण्याचा नाही तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आहे. आता आपण वळूया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे या योजनेतून तुम्हाला नक्की काय फायदे मिळणार. बघा, ही योजना म्हणजे फक्त एखादं सरकारी अनुदान किंवा हातावर पैसे दिले आणि विषय संपला असं मुळीच नाहीये. ही योजना तुम्हाला पायावर उभं करणारी योजना आहे. यात प्रामुख्याने 4 गोष्टींची समावेश होतो. पहिलं म्हणजे पॉवरफुल ट्रेनिंग. सर्वात आधी सरकार तुमच्या कौशल्याला पैलू पाडतं. तुम्हाला केवळ एखादी वस्तू बनवायची कशी एवढंच नाही, तर व्यवसाय निवडायचा कसा, मालाचा दर्जा कसा राखायचा आणि तो बाजारात विकायचा कसा याचं प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जातं. आणि विशेष म्हणजे बाहेर ज्या कर्जासाठी हजारो रुपये लागतात ते इथे तुम्हाला मोफत किंवा अगदी नामपत्र दरात मिळतं. आता दुसरं म्हणजे मेंटॉर सपोर्ट. बऱ्याचदा ट्रेनिंग झाल्यावरती काय करायचं हे सुचत नाही. अशा वेळी तुम्हाला एकटं सोडलं जात नाही, तुम्हाला एक मेंटॉर किंवा मार्गदर्शक मिळतो जो तुमच्या व्यवसायाची प्लॅनिंग करण्यापासून ते प्रत्यक्ष जमिनीवरती काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहतो. म्हणजे तुमचं बोट पकडून तुम्हाला बिझनेसमध्ये चालवायला शिकवलं जातं. आता तिसरं म्हणजे आर्थिक मदत आणि कर्ज. कोणताही व्यवसाय पैशांशिवाय सुरू होऊ शकत नाही. लखपती योजना अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना 1 लाख ते 5 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. या कर्जाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचं व्याजदर इतर बँकेच्या तुलनेत खूप कमी असतं आणि कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया ही अगदी सोपी असते, जेणेकरून भांडवलाअभावी तुमचं स्वप्न अर्धवट राहू नये. आता चौथं आहे मार्केटिंग, खरा गेम चेंजर. सगळं झालं, पण माल विकायचा कुठे हा प्रश्न 90% महिलांना सतावतो. इथे सरकार तुमची मोठी अडचण सोडवतं. तुम्हाला स्थानिक बाजारपेठ म्हणजे लोकल मार्केट्स, जिल्हा स्तरावरील प्रदर्शन आणि अगदी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी जोडलं जातं. म्हणजे तुमचं काम फक्त क्वालिटी माल बनवणं आहे, तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकार आणि सिस्टम घेते. हे बघा, थोडक्यात सांगायचं तर ही योजना तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक पूर्ण
इकोसिस्टीम तयार करून देते. आता चौथा आपण बोलूया की मोठी चूक बरेच लोक करतात. इथेच खूप लोक चुकतात. अनेक जण विचार करतात की आधी पैसे मिळू दे मग बिझनेस बघू, पण लक्षात ठेवा बिझनेस प्लॅन आणि कौशल्याशिवाय पैसा वाया जातो. म्हणून आधी कौशल्य शिका, मग छोट्या स्तरावरती सुरुवात करा आणि नंतर व्यापार वाढवा. हाच लखपती होण्याचा खरा मंत्र आहे. आणि पाचवा आपण बोलूया बिझनेस आयडिया बद्दल. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की निकिता सगळं ठीक आहे पण नक्की व्यवसाय करायचा कसला? बघा, व्यवसाय तोच यशस्वी होतो जो तुमच्या भागातील गरज आणि कच्चा माल यावर आधारित असतो. मी तुम्हाला काही असे आयडियाज देते जे सध्या खूप डिमांडमध्ये आहेत. पहिलं म्हणजे फूड प्रोसेसिंग. तुमच्याकडे शेतात जे पिकतं त्यावर प्रक्रिया करा. समजा मिरची असेल तर दर्जेदार तिखट, आंबा असेल तर लोणची किंवा गृहिणींच्या मदतीला येणारे रेडी टू ईट मसाले. घरगुती चव ही अशी गोष्ट आहे ज्याला मार्केटमध्ये कधीच मरण नाही. फक्त चांगली पॅकेजिंग आणि हायजीन ठेवली की तुमचा ब्रँड तयार. आता दुसरं म्हणजे डेअरी आणि व्हॅल्यू ॲडिशन. नुसतं दूध विकण्यापेक्षा त्यातून प्रक्रिया केलेले पदार्थ विकल्यास नफ्याचे प्रमाण किंवा मार्जिन वाढते. गावात दूध स्वस्त मिळतं पण शहरात याच प्रॉडक्ट्सला सोन्यासारखा भाव आहे, हे लक्षात घ्या. आणि तिसरं म्हणजे शिलाई काम आणि फॅशन डिझायनिंग. कपड्यांची गरज कधीच संपणार नाही. तुम्ही केवळ साध्या ब्लाऊजवर न थांबता शाळेचे युनिफॉर्म, कंपन्यांचे ड्रेस किंवा आजकालच्या ट्रेंडनुसार फॅशनेबल कपडे शिवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही 3 ते 4 मशीन घेऊन एक छोटेसे युनिटही टाकू शकता. आणि चौथं येतं मशरूम शेती. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्यासाठी हा उत्तम व्यवसाय आहे. एका बंद खोलीत कमी जागेत आणि अगदी 10 ते 15 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होतो. हॉटेल्स आणि हेल्थ कॉन्शियस लोकांमध्ये मशरूमची मागणी झपाट्याने वाढत आहे. आणि एवढंच नाही, हस्तकला आणि डेकोरेशन सुद्धा. जर तुमच्याकडे एखादी कला असेल जसे की बांबूंच्या वस्तू, मातीची भांडे किंवा सणासुदीला लागणारे डेकोरेशनचे साहित्य, तर त्याला आजकाल ऑनलाईन मार्केटमध्ये खूप मोठी किंमत मिळते. हे बघा, मी माझा एक छोटासा सल्ला तुम्हाला देईल. अशा कोणताही व्यवसाय निवडू नका जो कोणीतरी करतंय म्हणून तुम्ही करताय. तुमच्या परिसरात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ते ओळखा आणि तिथेच आपला बिझनेस सुरू करा. कारण जिथे गरज आहे तिथेच पैसा आहे. मित्रांनो, आता इथे येतो सर्वात मोठा प्रश्न. निकिता सगळं पटलंय पण आता नक्की करायचं काय आणि कुठे जायचं? तर काळजी करू नका, ही 5 स्टेप्सची प्रोसेस नीट समजून घ्या. हे बघा, पहिली स्टेप आहे बचत गट म्हणजे SSG जॉईन करा. ही योजना वैयक्तिक नसून गटासाठी आहे. त्यामुळे तुम्ही आधीच एखादा स्वयंसहायता गटात म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये असाल तर तुमचं अर्ध काम सोपं झालं. पण जर नसाल तर घाबरू नका. तुमच्या गावातील किंवा वस्तीतील 10 ते 15 महिला एकत्र येऊन स्वतःचा गट तयार करू शकता. याच गटाच्या माध्यमातून तुमच्या या योजनेचे दरवाजे उघडतात. दुसरं स्टेप आहे स्थानिक ऑफिसशी संपर्क साधा. म्हणजे गट तयार झाल्यावर किंवा तुम्ही ऑलरेडी गटात असाल तर तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात म्हणजे पंचायत समिती किंवा उमेदच्या ऑफिसला भेट द्या. तिथे गेल्यावरती सांगा की आम्हाला लखपती दीदी योजना अंतर्गत ट्रेनिंग हवं आहे. तिथे बसलेले अधिकारी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार उपलब्ध असलेल्या कोर्सेसची माहिती देतील. आता तिसरी स्टेप, ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण झाल्यावरती एकदा तुमची निवड झाली की तुमचं प्रत्यक्ष ट्रेनिंग सुरू होईल. हे ट्रेनिंग फक्त कसं बनवायचं यावर नसतं तर त्यात हिशोब कसा ठेवायचा, पॅकेजिंग कसं करायचं आणि ग्राहकांशी कसं बोलायचं हे सगळं प्रॅक्टिकली शिकवलं जातं. ही ट्रेनिंग पूर्ण करणं खूप गरजेचं आहे कारण त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट आणि पुढील मदत मिळते. आता स्टेप 4 आहे छोट्या स्तरावरती सुरुवात. म्हणजे ट्रेनिंग झालं की लगेच लाखांचं कर्ज काढून मोठा कारखाना टाकण्याची घाई करू नका. आधी आपल्या घरून किंवा स्थानिक बाजारातून सुरुवात करा. तुमचे पहिले ग्राहक तुमचे शेजारी किंवा पाहुणे असू द्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यवसायातील बारकावे लक्षात येतील आणि या काळात तुमचे मेंटॉर्स तुम्हाला पावलोपावली मदत करतील. आता येते स्टेप 5, कर्ज आणि व्यवसायाचा विस्तार. जेव्हा तुम्हाला वाटेल की हो आता माझा हात बसलाय आणि मागणी वाढतीये तेव्हा तुम्ही तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून बँकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकतात. हे कर्ज 1 लाख ते 5 लाखापर्यंत असू शकतं. या पैशातून तुम्ही मशिनरी खरेदी करू शकतात, जास्त कच्चा माल घेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय खऱ्या अर्थाने मोठा करून लखपती बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकता. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक ऑनेस्ट रियालिटी चेक देते. बघा, मी असं म्हणणार नाही की अर्ज केला आणि उद्या तुम्ही लखपती व्हाल. खरं सांगायचं तर 10 पैकी 2-3 महिलाच शेवटपर्यंत टिकतात आणि त्याच यशस्वी होतात. का? कारण त्या सातत्य ठेवतात. यात कोणताही शॉर्टकट नाही, तर ही एक कष्ट करण्याची पद्धत आहे. जो मेहनत करेल तोच पुढे जाईल. विचार करा, जर आज तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिलाने हे पाऊल उचललं तर येत्या 1 ते 2 वर्षात त्या आर्थिक दृष्टीने स्वतंत्र होऊ शकतात. लखपती दीदी ही एक फक्त योजना नाही
तर सन्मानाने जगण्याचे एक संधी आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या केंद्राची माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये लखपती दीदी असं नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या माहितीसोबत. धन्यवाद. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.